बघा बघा सातारकर, विधान परिषदेची निवडणूक लागली. खरं तर अभय जगताप दादा निवडणुकीला उभे आहेत. दादा, तुम्ही या निवडणुकीला का सामोरं जाताय? काय नेमकं उद्दिष्ट आहे? महाविकास आघाडीचा जो अजेंडा आहे या ठिकाणी तो घेऊन मी या निवडणुकीला सामोरं जातोय. खऱ्या अर्थानं नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्या स्वाभिमानाची लढाई मी लढतोय आणि येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचे जे प्रश्न आहेत तो मार्गी लावण्यासाठी विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडण्यासाठी त्यांच्या वतीनं मी ही लढाई लढतोय. आता तुम्ही उभं राहिलाय खरं, परंतु तुमच्या पुढं भाजप सारखा भला मोठा पक्ष आहे. याकडे कशा पद्धतीने बघताय? भाजप हा मोठा पक्ष असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं एकेकाळी या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष उपमुख्यमंत्री पद भूषवलंय, सत्तेमध्ये होता. शरद पवारांसारखा हिमालयाच्या उंचीचा नेता आमच्याकडे आहे. त्यामुळं कोणताही पक्ष मोठा असला तरी त्याला खूप ताकदीनं आम्ही लढत देऊ अशी मला खात्री आहे. खरं तर संख्याबळ त्यांचं जास्त दिसतंय. एकूणच कशा पद्धतीनं तुम्ही या मतदारांपर्यंत पोहोचणार आहे? कसं त्यांना तुम्ही कव्हर अप करणार? संख्याबळ भाजपचंही विजयापर्यंत पोहोचण्या इतपत नाही. त्यांचंही साधारण 314-15 संख्याबळ आहे आणि आमचंही संख्याबळ 200च्या आसपास आहे. त्यामुळे दोघांनाही विजयासाठी संघर्ष करावा लागणार आहे. महायुतीचं संख्याबळ एकत्रित जरी जास्त असलं तरी महायुतीतले सर्वच सदस्य हे भाजपवर खुश आहेत असं म्हणण्याचं कारण नाही. त्यामुळं त्या सर्वांच्या स्वाभिमानासाठी मी लढाई लढतोय, कारण महायुतीतल्या पक्षांनाही आज निधीपासून वंचित राहावं लागतंय. भाजप व्यतिरिक्त कुणालाही निधी दिला जात नाही, त्यांच्या मतदारसंघात कामं केली जात नाही. त्यामुळं 15 ते 20 हजार लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक नगरसेवक असू द्या, जिल्हा परिषद सदस्य असू द्या, त्यांच्या स्वाभिमानासाठी मी या ठिकाणी उतरलो. नेमकी नाराजी कुणाबद्दल आणि कशासाठी आहे? माझी कोणाबद्दल नाराजी असण्याची गरज नाही. मतदारांची नाराजी तुम्हाला माहिती आहे, निधी अभावी अनेकांची कामं होत नाहीत. त्यामुळे त्यांची नाराजी साहजिकच सत्तेतल्या प्रमुख पक्षाच्या विरोधात आहे आणि त्यामुळेच ते या ठिकाणी माझ्या पाठीशी उभे राहतील अशी मला खात्री वाटते. नक्कीच दादांनी खरं तर जरी त्यांच्या पक्षाकडं जरी या मतदारसंघात भाजपची जरी सत्ता असली आणि भाजप जरी दावा करत असलं तरी त्यांची जी मतदारांची संख्या आहे तीही तुलनात्मक आहे आणि त्याला खरं तर भाजपमधील अंतर्गत गटबाजी असेल किंवा राजकारण याला एक प्रकारचं जे दबावाचं राजकारण म्हटलं जातं. अनेकांना निधी दिला जात नाही, त्यामुळं त्यांना खात्री आहे की हे मतदार त्यांना मतदान करतील. महेश पवार, सातारा.